नमस्कार, मी तुम्हाला स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज या शाळेचे ॲप कसे यूज करायचे ते सांगणार आहे. तरी आपण स्क्रीनवर विजिबल असणाऱ्या गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत आणि पुढील ॲप कशी यूज करायचे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन जाईल. सो लेट्स स्टार्ट. तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करायचा आहे. तुम्ही गुगलही यूज करू शकता. SVVM केज हा URL टाईप करायचा आहे आणि सर्च करायचा आहे. त्यानंतर असा काही इंटरफेस तुम्हाला ओपन होईल. त्यानंतर तुम्ही वरती 3 डॉट वरती क्लिक करून ॲड टू होम स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला डेली ॲक्सेस करण्यासाठी मदत होईल. नंतर तुम्हाला इथनं क्लोज करून जे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन केलं आहे तिथून ओपन करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा टीचर्स मेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही लिव्ह ॲप्लिकेशन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा लिव्ह टाकू शकता. त्यानंतर तुम्ही जॉब अलर्ट्स वरती क्लिक करून ज्या स्कूलमध्ये वॅकन्सी असतील त्या तुम्हाला इथे शो होतील. त्यानंतर लिंक्स मध्ये क्लिक करायचं आहे. लिंक्स मध्ये तुम्हाला जे स्कूलच्या वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या लिंक्स पाहायला भेटतील. खाली तुम्हाला जी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या सोशल मीडिया आणि वेबसाईटची लिंक पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला हेल्प व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे. हेल्प व्हिडिओ मध्ये सॉफ्टवेअर कसं यूज करायचं आणि काही अपडेट आल्यानंतर त्याची पूर्ण माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यानंतर तुम्हाला साइड बार वरती क्लिक करून माय क्लास मध्ये क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला स्टुडंट वरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट मध्ये तुम्हाला ज्या क्लासचे तुम्ही क्लास टीचर आहेत ते सर्व स्टुडंट दिसतील. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला त्या स्टुडंटची पूर्ण माहिती दिसेल. जर स्टुडंटने काही चेंज करण्यासाठी रिक्वेस्ट केली असेल तर तुम्ही ती इथून डायरेक्टली चेंज करू शकता आणि चेंज केल्यानंतर तुम्हाला वरती सेव्हच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून माहिती त्या स्टुडंटची अपडेट होऊन जाईल. नंतर तुम्हाला बॅक येऊन सब्जेक्ट्स वरती क्लिक करायचं आहे. सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या क्लासचे क्लास टीचर आहेत त्या क्लासचे टोटल पूर्ण शिक्षकांची यादी तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक येऊन तुम्हाला डेली अटेंडन्स वरती क्लिक करायचं आहे. डेली अटेंडन्स मध्ये तुम्ही अटेंडन्स घेऊ शकता. तर तुम्हाला 2 शिफ्ट मध्ये अटेंडन्स घ्यायची आहे, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट. तर मॉर्निंग वरती ऑटोमॅटिक क्लिक असेल. तुम्हाला इथं ऑल प्रेझेंट वरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ऑल प्रेझेंट होईल आणि तुम्हाला जे ॲब्सेंट असतील त्यांना फक्त ॲब्सेंट मार्क करून तुम्ही फास्ट हजेरी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही सकाळची आणि दुपारची दोन्ही वेळेसची हजेरी एकी वेळी घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रेझेंट बोथला क्लिक करायचं आहे, जेणेकरून दोन्ही टाइम हजेरी एकाच वेळी अपडेट होईल. नंतर तुम्ही डेट वाईज पण हजेरी घेऊ शकता. जर तुम्ही काल हजेरी घ्यायचे विसरून गेला असतील तर तुम्ही बॅक घेऊन त्या डेटची हजेरी पण अपडेट करू शकता. नंतर तुम्हाला सेव्ह अटेंडन्स वरती क्लिक करायचं आहे, अटेंडन्स सेव्ह होऊन जाईल. नंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. मार्क्स वरती क्लिक करायचं आहे. मार्क्स मध्ये तुम्हाला तुमची जी आता झालेली पेपर आहे त्या पेपरचे मार्क्स तुम्ही इथं अपडेट करू शकता. तुम्ही क्लास टीचर असल्यामुळे तुम्ही संपूर्ण विषयाचे मार्क्स अपडेट करू शकता किंवा मग जे त्या संबंधित विषयाचे जे शिक्षक असतील त्यांनी अपडेट केलेले मार्क्स तुम्ही इथं क्रॉस चेक करू शकता. जर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि कंप्लेंट्स वरती क्लिक करायचं आहे. कंप्लेंट्स वरती तुम्ही तुमच्या क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्यावर कंप्लेंट टाकू शकता. नंतर तुम्हाला बॅक यायचं आणि क्लास नोटीस वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही नोटीस क्रिएट करू शकता, जेणेकरून ती संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या डॅशबोर्ड वरती एकाच वेळी शो होऊन जाईल. जर तुम्हाला बॅक यायचं आहे, साइड बार वरती क्लिक करून माय सब्जेक्टला क्लिक करायचं आहे. माय सब्जेक्ट मध्ये तुम्ही ज्या विषयाला शिक्षक आहात ते विषय आणि वर्ग तुम्हाला इथे शो होतील. त्यावरती क्लिक करून तुम्ही होमवर्क आणि मार्क्स असाइन करू शकता. तुम्हाला असाइन होमवर्क वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं क्वेश्चन टाईप करू शकता किंवा जी फाईल असेल ती अटॅच करू शकता आणि ड्यू डेट पण तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता. असाइन होमवर्क वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली होमवर्क असाइन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला असाइन मार्क वरती क्लिक करायचं आहे. असाइन मार्क वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला त्या विषयाचे मार्क्स अपडेट करता येतील. 50 मुलांचं तुम्हाला एका वेळी पाहायला भेटेल. त्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 50च्या पुढचे पाहता येतील. मार्क्स अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट मार्क्स वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला सब्जेक्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही वरती सब्जेक्ट वरती क्लिक करून तुम्ही सब्जेक्टही चेंज करू शकता. एकदा क्लास आणि सब्जेक्ट क्रॉस चेक करा आणि सबमिट मार्क्स वरती क्लिक करा, जेणेकरून स्टुडंटला ते मार्क्स विजिबल होऊन जातील. नंतर तुम्हाला बॅक येऊन नोटिसेस वरती क्लिक करायचं आहे. नोटिसेस मध्ये तुम्हाला ज्या ऍडमिनने नोटीस सेंड केलेल्या आहेत तुम्हाला इथे त्या शो होतील. नंतर तुम्हाला बॅक येऊन इव्हेंट्स मध्ये क्लिक करायचं आहे. इव्हेंट्स मध्ये तुम्हाला जे अपकमिंग इव्हेंट्स आहेत त्याबद्दलचे डेट, टाइम, इन्फॉर्मेशन सर्व इथे तुम्हाला पाहायला भेटेल. बॅक येऊन तुम्हाला माय गॅलरी मध्ये जायचं आहे. माय गॅलरी मध्ये जे इव्हेंट्स होतील त्या इव्हेंट्सचे फोटो तुम्हाला तिथे अपलोड होतील. नंतर तुम्हाला बॅक येऊन लायब्ररीमध्ये क्लिक करायचं. लायब्ररीमध्ये जे तुम्ही स्कूलच्या लायब्ररीमधून बुक ऍक्सेस केलेले आहेत त्यांबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे शो होईल. नंतर तुम्हाला प्रोफाईल वरती क्लिक करून माय प्रोफाईल वरती क्लिक करायचं आहे. पूर्ण माहिती एकदा क्रॉस चेक करायची आहे आणि जर काही चेंज असेल तर तुम्ही तिथनं एडिट करायचे आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथून पुढे जे काही अपडेट येतील ऍप बद्दल ते तुम्हाला याच चॅनलवर येतील. तरी परत एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीसाठी सोपं जाईल. थँक्यू.